गोव्याला चिटकून असलेल्या महाराष्ट्राच्या दोडामार्ग तालुक्यातल्या माटणे गावातील 51 वर्षीय महिलेचा मृतदेह डिचोली बस स्थानकाजवळ पार्क केलेल्या टेम्पोमध्ये संशयास्पदरित्या आढळून आला। लक्ष्मी शिरोडकर असं या महिलेचं नाव असून या प्रकरणात डिचोली बाजारपेठेतील एका नारळ विक्रेत्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले। विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोडामार्गातील या महिलेचं माहेर गोव्याच्या होंडा भागात आहे। दोडामार्गहून ती रोजंदारीवर काम करण्यासाठी डिचोली शहरात दररोज यायची। बहुतांश वेळा ती माहेरी भावाकडेच जाऊन राहायची। तिला पती आणि 2 मुली आहेत। ही महिला दररोज डिचोली शहरात येऊन हॉटेल रेस्टॉरंटमध्ये लादी पुसणं, कचरा काढणं अशी कामं करायची। याच दरम्यान डिचोलीच्या बोर्डा भागात राहणाऱ्या रमेश तेली नामक नारळ विक्रेत्याशी तिची गट्टी जमली। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे बऱ्याचदा एकत्र फिरायचे। दोघांना देखील दारूचं व्यसन होतं। अशा प्रकारे 25 डिसेंबरच्या रात्री दोघेही डिचोली बस स्थानकाजवळ पार्क केलेल्या एका टेम्पोजवळ आढळून आले। तिथल्या CCTV फुटेजमध्ये ही महिला स्वतःहून टेम्पोमध्ये चढताना दिसत आहे। तसंच तिचा मित्र देखील तिथंच घुटमळताना दिसत आहे। तिचा हा मित्र तिच्या पाठोपाठ टेम्पोमध्ये चढला आणि नंतर काही वेळाने एकटाच बाहेर आला। ही घटना CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आली आहे। सकाळी जेव्हा याच टेम्पोमध्ये जेव्हा महिलेचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या तोंडातून रक्तस्राव सुरू होता। फॉरेन्सिक पथकानं जेव्हा पडताळणी केली तेव्हा तिचा कुठेही गळा दाबल्याची किंवा शस्त्राने वार केल्याची किंवा हातानं मारल्याची खूण आढळून आलेली नाहीये। त्यामुळे त्या टेम्पोत दोघांमध्ये नक्की काय झालं, या महिलेला रक्तस्राव का झाला याची माहिती उत्तरीय तपासणीनंतरच समोर येणार आहे। दरम्यान महिलेचा मृतदेह टेम्पोमध्ये आढळल्यानंतर तिचा मित्र रमेश तेली स्वतःहून डिचोली पोलीस स्थानकात हजर झाला। पोलीस सायंकाळपर्यंत त्याची चौकशी करत होते। गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।